न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। स्वतंत्र नगर परिषदेसाठी देवरोडकरांचा एल्गार, शहरात काढला विराट मोर्चा। देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होऊन स्वतंत्र नगर परिषद निर्माण व्हावी यासाठी देवरोडकर सर्वपक्षीय नागरिक कृती समितीने आता कंबर कसली आहे। यासाठी मागील महिन्याभरापासून देवरोड शहरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती। तसेच आज शहरात नागरिकांचा मोर्चा काढून लोकसभेचे खासदार तसेच विधानसभेचे आमदार यांना लेखी निवेदन देण्यात आले। याआधी शिष्टमंडळाने मान्यवरांची भेट घेऊन त्यांना पत्रव्यवहार केले आहे। देशातील 61 कॅन्टोन्मेंट बाबत तोडगा निघालेला असताना देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुनील शेळके तसेच लष्करी अधिकारी तसेच देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्थानिक शिष्टमंडळ यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या अंती देवरोड शहरात लष्कराची महत्त्वाची कार्यालय असल्याने तसेच इतर तांत्रिक बाबी पाहता नगर परिषद किंवा नगरपालिकेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण न करता सध्याच्या घडीला देवरोडचा कारभार कॅन्टोन्मेंट बोर्ड जैसे थे स्थितीत ठेवण्यात आलेले आहे। स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मूलभूत गरजांसाठी राज्य शासनाकडून लागणारी आर्थिक मदत करण्यात येईल असे आश्वासन याआधी सुनील शेळके यांनी शिष्टमंडळाला दिले आहे। परंतु स्थानिक रहिवासियांचे आरोग्य, रस्ते, बांधकाम, राज्य व केंद्र शासनांच्या महत्त्वाकांक्षी योजना याबाबत कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याने स्थानिक नागरिक, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शासन दरबारी पत्रव्यवहार करून स्वतंत्र नगर परिषद होण्याबाबतची मागणी केलेली आहे। यासाठी देवरोड शहरात आज विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। देवरोड सवाना चौक येथून मेन बाजार, सुभाष चौक ते स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी निषेध सभा होऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली। या आंदोलनात माजी मंत्री बाळा भिगडे यांनी देखील उपस्थिती लावत देवरोड कृती समिती तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची येणाऱ्या काळात बैठक घेऊन या गंभीर विषयाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील आंदोलनात सहभाग घेत केंद्रीय पातळीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच लष्करी खात्याशी संबंधित असलेल्या इतर महत्त्वाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत देवरोड महानगरपालिका किंवा स्वतंत्र नगर परिषद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। राज्य शासनाकडून स्वतंत्र महानगर परिषदेबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा व त्याचा पाठपुरावा पुढे केंद्र शासनाकडे कोर कमिटीला सोबत घेऊन करणार असल्याचे बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले। देवरोडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या या विषयाबाबत कृती समितीकडून खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके तसेच माजी आमदार बाळा भिगडे याचप्रमाणे पोलीस प्रशासनांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना संयोजक रवींद्र शेलार, माजी नगरसेवक गोपाल तंत्रपाळे, माजी नगरसेवक हाजी मलंग मारेमुतू, बाजारपेठ व्यापारी संघटनेचे धनराज शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष दीपक चौगुले, माजी नगरसेवक अमीन शेख तसेच कृती समितीचे संयोजक असलेले रघुवीर शेलार, ॲडव्होकेट कृष्णा दाभोळे, कैलास गोरवे, संजय पिंजन आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। दरम्यानच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवरोड पोलिसांनी उचित असा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता। आपल्या परिसरातील महत्त्वाची बातमी पाहण्यासाठी आमच्या न्यूज टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।